नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। करन्सीच्या नावाने फसवणूक करणारी हेंकळवाडीतील ठगांची टोळी करण्यात आली जेरबंद। जय गजानन सोसायटीत राहणारे पॅथॉलॉजिस्ट यांचे बंद घर फोडून भर दिवसा धाडसी चोरी। कुंभार खुंटामागील नाल्यावर संरक्षक भिंत तोडून सुरू असलेले बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी। आणि संभाजी पुंडलिक राजपूत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। समाज माध्यमांवर इंडियन सेकंड करन्सीच्या नावाने रील्स तयार करून सामान्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील 6 जणांना धुळे तालुका पोलिसांनी जेरबंद करीत त्यांच्याकडून 3 लाखांची रोकड जप्त केली आहे। 1 लाखांचे 7 लाख, 2 लाखांचे 15 लाख मिळेल अशा बनावट इंडियन करन्सीच्या रील्स इंस्टाग्राम व फेसबुकवर टाकून तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून 3 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सोशल मीडियावर खोट्या नोटा मिळवून देण्याच्या आमिषाने बनावट रील्स तयार केल्या जात होत्या व त्यावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीला कॉल करून विशेष ठिकाणी बोलावले जात असे। नंतर निर्जन जागी नेऊन हत्याराचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम, दागिने लुटले जात होते। बरेच पीडित भीतीपोटी तक्रार देत नव्हते, त्यामुळे या टोळीविरुद्ध गुन्हे दाखल होणे कठीण झाले होते। मात्र अखेर एका व्यक्तीने पोलिसांकडे धाडसाने तक्रार दाखल केली आणि प्रकरणाचा उलगडा होऊ लागला। या तक्रारीवरून दिनांक 2 मे रोजी गुन्हा नोंदवण्यात आला। तपासात कलीम मॅनेजर भोसले वय 39 राहणार हेंकळवाडी आणि भुऱ्या सुदाम भोसले वय 40 राहणार राजनाळे यांना दिनांक 13 मे रोजी ताब्यात घेण्यात आले। तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या ओळख परेडीत पीडितांनी या दोघांची ओळख पटवली, त्यामुळे दोघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे शिक्कामोर्तब झाले। त्यानंतर सखोल चौकशीत दोघांकडून 3 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली। दिनांक 19 मे रोजी अशाच स्वरूपाचा आणखी एक गुन्हा दाखल झाला। यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत आणखी 1 जणाला अटक केली। त्यात श्यामलाल भारलाल पवार वय 35, अल्फेश उगलाल भोसले वय 35, रामलाल भारलाल पवार, गोपाल गंजीधर पवार वय 20 राहणार हेंकळवाडी व अजय रॉकेट भोसले वय 33 राहणार राजनाळे यांचा समावेश आहे। या सर्व आरोपींना दिनांक 19 रोजी अटक करीत त्यांची ओळख परेड घेण्यात आली। त्यांना पीडित साक्षीदारांनी ओळखले। सर्व आरोपींना दिनांक 23 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। अटक आरोपींपैकी कलीम भोसले, श्यामलाल पवार, रामदास पवार यांच्या विरुद्ध यापूर्वीही मोहाडीनगर, धुळे व मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। हे सर्व अभिलेखावरील गुन्हेगार आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षणाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख, दीपक धनवटे, अनिल महाजन, कृष्णा पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, कुणाल शिंगावे, धीरज सांगळे, राकेश मोरे, रवींद्र सोनवणे, गजेंद्र मुंडे, योगेश कोळी आदींनी केली। नमस्कार। इंस्टाग्राम वरती रील्स बनवून 1 लाखाचे 5 लाख देऊ किंवा 2 लाखाचे 7 लाख रुपये देऊ अशा प्रकारचे लाच देऊन इंडियन सेकंड हँड करन्सीच्या नावाखाली लूटमार होत होती। ही लूटमार अजनाळे आणि हेंकळवाडी या गावाच्या आसपास होत होती। यानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे रजिस्टर करण्यात आले होते। गुन्हा क्रमांक 283/2025 आणि गुन्हा क्रमांक 324/2025 या 2 गुन्ह्यांचा तपास करत असताना या अंतर्गत 283च्या मध्ये 2 गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे। गुन्हेगारांचे नाव आहेत कलीम मॅनेजर भोसले आणि दुसरा आहे भुऱ्या सुदाम भोसले। तसेच 324/2025 अंतर्गत एकूण 5 गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे। श्यामलाल पवार, अजय भोसले, अल्पेश भोसले, रामदास पवार आणि गोपाल पवार। यामधील श्यामलाल भोसले आणि त्याचा बंधू श्यामलाल पवार आणि रामदास पवार याच्यावरती 3 गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर आहेत। हे एका गुन्ह्यामध्ये फरारी आरोपी सुद्धा आहेत। तर यांच्यावरती दरोडा 310(2) अंतर्गत गुन्हा रजिस्टर आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल। ही पूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत दिवरे, ॲडिशनल SP किशोर काळे आणि SDPO संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। धुळे शहरातील जय गजानन सोसायटीत राहणारे पॅथॉलॉजिस्ट अविनाश पाटील यांचे बंद घर भर दिवसा फोडून चोरट्यांनी 5,000 रुपयांची रोकड व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले। यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। धुळे शहरातील जय गजानन सोसायटीत राहणारे अविनाश पाटील यांचे बंद घर भर दिवसा चोरट्यांनी फोडून 5,000ची रोकड व सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरातील देवपूर पश्चिम हद्दीत असलेल्या डॉक्टर सचिन ढोलेंच्या हॉस्पिटल येथे पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करणारे अविनाश पाटील हे जय गजानन हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर 57A येथे राहतात। दुपारी त्यांचे घर बंद असताना 10 ते 12 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत
घराचे कुलूप कडी-कोंडा तोडून घरात शिरकाव करून घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त करीत कपाटातील 10 ते 12 ग्राम सोने, 150 ग्राम चांदी, 5,000ची रोकड लंपास केली. भर दुपारी झालेल्या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह श्वान पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. धुळे शहरातील सुभाषनगर कुंभारकुंटा मागील नाल्यावर संरक्षण भिंत तोडून सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबवावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे शहरातील सुभाषनगर कुंभारकुंटच्या मागे नाल्याकिनारी संरक्षण भिंत तोडून निळकंठ बोरसे यांनी सुरू केलेले बांधकाम त्वरित थांबवावे अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की सुभाषनगर कुंभारकुंटच्या पाठीमागे नाल्याकिनारी निळकंठ दामू बोरसे यांनी नाल्याकिनारी संरक्षण भिंत तोडून बांधकाम सुरू केलेले असून नाले सफाई करण्याकरता व नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणार आहे. त्यामुळे नाल्याचे पात्र अरुंद केलेले आहे. तरी सदरचे अतिक्रमण हटवावे, अन्यथा नाल्याकिनारी असलेल्या घरात पावसाळ्यात पाणी शिरून नागरिकांच्या जीवाला धोका होईल. याबाबत महापालिकेने त्वरित पाहणी करून जेसीबीद्वारे अतिक्रमण काढावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भिका पवार, निरंजन पवार, यश ठाकूर, आशाबाई ठाकूर, राणे ठाकूर, कविता बोरसे, वंदना बोरसे, नम्रता ठाकूर, ज्योती ठाकूर, मनीषा पवार, रुपाली देवरे, पंकज ठाकूर, भारत बोरसे, भाऊसाहेब बोरसे, प्रकाश ठाकूर, निखिल ठाकूर आदी उपस्थित होते. आम्ही सर्व रहिवासी नाला किनार कुंभारकुंट या भागातील सदरू हे जे नाल्यामध्ये जे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ते बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण केलेलं होतं. ते आता पडल्यामुळे इथे लहान लहान मुलं खेळत होते, त्यांची जीवितहानी टळली व हे लोक इथे राहत नाही आणि यांनी कायद्याचं उल्लंघन करून हे नाल्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या 2-3 महिन्यापासून पडलेला असून याची आम्ही तक्रार देखील महानगरपालिका आयुक्त साहेबांकडे केलेली आहे. तरी अतिक्रमण विभागाकडेही केलेली आहे. त्यांनाही वारंवार जाऊन मी तक्रार नोंदवतो, त्यांना निदर्शनात आणून देतो की ही घाण उचला आणि यांचं अतिक्रमण हे थांबवा. हे लोक दादागिरी करतात आणि सदरू लोकांना घाबरून आणि काही बोलतात. हे लोक इथं राहत नसून देखील सुद्धा यांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. यांच्या मागे कोणाचं पाठबळ आहे? हे का म्हणून एवढं जोरात ओरडतात, बोलतात आणि हे अतिक्रमण करतात? आता हे पावसाळ्याचे दिवस चालू असताना आम्ही हा अर्ज केलेला आहे की नाल्यातील हा साफसफाई करण्यात यावी. व दरवर्षी शासन हे नाल्याची साफसफाई करत असते, पण अद्यापही तुम्ही बघितलं असता इथे साफसफाई होत नाही. आणि वारंवार केदार साहेब यांना सांगून देखील सुद्धा हे या नाल्यातील डबर, कॉन्क्रीट व विटा हे जे पडलेले हे काढून टाकत नाही आहे. आणि त्यांना फोन केलेला आहे असं आम्हाला सांगून पण ते उचलत नाही. आता जर उद्या उठून जर पाऊस पडला आणि जास्त नाल्याला पूर आलं तर ह्या नाल्याच्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसेल व ती जीवितहानी होईल, संसार उद्ध्वस्त होईल, त्यांच्या घरातले धान्य धुन्य भांडे वगैरे हे नासधूत होईल. याची शासन लक्ष देईल का? व ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे साफसफाई करण्याची. व हा व्यक्ती जो आहे हा इथे दादागिरी करतो आणि अरेरावीची भाषा करतो. त्यावरती महानगरपालिकेने काळजी घ्यावी आणि पुढील जी जीवितहानी होत असेल किंवा नाल्याच्या लोकांची जी दुरावस्था होत असेल तर याच्यापासून महानगरपालिकेने दक्षता घ्यावी. सदरू आम्ही यांना महानगरपालिकेला, अतिक्रमण विभागाला व आयुक्त साहेबांना यांची आम्ही हे दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे. यांची दखल घेत आहेत किंवा नाही घेत आहेत. पण जर का येत्या 8 दिवसामध्ये यांनी दखल नाही घेतली तर आम्ही सर्व रहिवासी नाला किनार भागातील सर्व रहिवासी मोर्चा काढून आयुक्त साहेबांच्या कॅबिनमध्ये जाऊन पुन्हा त्यांच्या निर्देशनात आणून देऊ व पुढील कारवाई जर का इथे जर काही जीवितहानी झाली तर याला सर्वस्व जबाबदार महानगरपालिका आयुक्त साहेब असतील. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेत कार्यरत संभाजी पुंडलिक राजपूत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम नूतन विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेत कार्यरत संभाजी पुंडलिक राजपूत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम नूतन विद्यालयात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर चंद्रकांत सोनारे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संभाजी राजपूत यांचा सपत्नीक सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीची शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, आरती राजपूत, लाडे सर, माजी नगरसेवक रवींद्र काकड यांच्यासह शिक्षक व संभाजी राजपूत यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शालेकांपा यांचे
तिच्या वडिलांचे समोर होते, जे सर्व माझे वृत्तपत्रापासून समोर होते. त्यांची मुलगी, माझा मुलगा हे देखील क्लासमेट आहे. यशस्वी पिढीला सहवास लाभेल माझे सन्मित्र जे या जिल्ह्याचे युवक म्हणून देखील कार्यरत होते आणि अधिराज्याचा कार्यरत आहे. माझे सन्मित्र आता ते आबासाहेब, माझ्या विद्यालयाचे प्रमुख आणि पप्पा, माझ्या विद्यालयातही असेल, माझ्या विद्यालयाच्या शेजारी असेल ज्येष्ठ बंधू जे बघितले जातात, माझे आगाव विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय साहेब, या ठिकाणी मी ज्या विद्यालयात शिक्षण घेतात शिवाजी हायस्कूलला शिकलो, त्याच ठिकाणी सर्व्हिस पण केली. ते विद्यालयाचे प्रमुख आदरणीय गोरे सर, माझे थोरले बंधू आदरणीय बापूसाहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझे इतर शाखातून असलेले आणि सर्व असते दुकानदार असतील ते सर्व शिक्षक भगिनी आणि ज्या आत्ताच निघून गेलेल्या या शहराचे प्रथम नागरिक राहून चुकले ते माझे महाविद्यालयीन जीवनापासून जोरसे आणि कट्टस्य असलेले मित्र, त्यांच्यामुळे मी या ठिकाणी शांभू जी झाले होते, त्याच्यानंतर रविभाऊ झाले होते, त्यानंतर त्यांच्यामुळे मी एस कॉलेज सारख्या महाविद्यालयात जी एस टी भूमिका ज्यांच्यावर निभावली ते या शहराचे प्रथम नागरिक आदरणीय चंदू बापू, या ठिकाणी माझे सन्मित्र वर्गमित्र म्हणून या ठिकाणी एक नाममात्र व्यक्ती म्हणून आले रविभाऊ बाकड या शहराचे विरोधी पक्षात नेता होते. त्यानंतर अनेक भाऊ, श्यामभाऊ, इतर विद्यालयात आणि माझे सर्व मित्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. करन्सीच्या नावाने फसवणूक करणारी हेंकळवाडीतील ठगांची टोळी करण्यात आली जेरबंद. जय गजानन सोसायटीत राहणारे पॅथॉलॉजिस्ट यांचे बंद घर फोडून भर दिवसा धाडशी चोरी. कुंभार खुंटामागील नाल्यावर संरक्षक भिंत तोडून सुरू असलेले बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी. आणि संभाजी पुंडलिक राजपूत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.